सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार. जागर शक्तीचा या मंचामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करते. आपल्याला निसर्गतःच आणि जन्मतःच ज्या अनंत शक्ती मिळतात त्या आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो. त्या शक्तींच्या सहाय्यानेच आपलं जीवन विकसित होत जातं. त्या शक्तींच्या सहाय्यानेच आपल्या जीवनाचा आनंद आपण घेतो. त्या शक्तींच्या सहाय्यानेच आपल्या जीवनातल्या अडीअडचणी, दुःख, त्रास हे आपण सुसह्य करत जातो. अशा किती शक्ती आपल्या शरीरात, त्यांची गणना होऊ शकत नाही. अशा अनंत शक्ती आपल्यामध्ये आहेत आणि त्यातल्या काही शक्तींचा परिचय आपण करून घेतला आहे. आज अशाच एका शक्तीचा परिचय करून घेऊया, जी शक्ती जिला आपण प्रतिकार शक्ती असं म्हणतो. ही प्रतिकार शक्ती आपल्याला केव्हा आठवते? जेव्हा आपल्याला काही व्याधी होते, काही त्रास होतो, कुठली तरी गोष्ट सहन करण्याची वेळ आपल्याला येते, त्यावेळेला आपल्याला प्रतिकारशक्तीची आठवण होते. आहे की नाही हे सगळ्यांमध्ये? आहेच. आणि सगळ्यांना तिचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडीअडचणी, त्रास, सुख, दुःख, आदी व्याधी या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येण्याकरता आपल्याला ही शक्ती सातत्याने मदत करत असते. ती शक्ती प्रतिकार शक्ती. अगदी लहान मूल ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला बाहेरच्या वातावरणामध्ये असणारं टेम्परेचर, गारवा इथपासून ते सहन करायला शिकतं. त्यानंतर जसं जसं मूल वाढायला लागतं तसं तसं त्याच्यातली प्रतिकारशक्तीही वाढायला लागते. आणि ही प्रतिकारशक्ती शारीरिक स्वरूपाची वाढते, तशीच मानसिक आणि बौद्धिक स्वरूपाचीही वाढत जाते. काही लोक पहा, थोडंसं टेम्परेचर बदललं, हवामान बदललं की लगेच आजारी पडतात. त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे असं आपण पाहतो. किंवा आता कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते अशा लोकांना कोरोनाचा जास्त त्रास झाला. आणि ज्यांची प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग होती त्या लोकांना कोरोना झाला तरी त्यांना ते जाणवलं नाही. अशी दोन्ही उदाहरणं आपण बघितली. आणि तेव्हापासून जास्तीत जास्त या शक्तीकडे लोक बघायला लागले, अलर्ट झाले की हो, आपण शारीरिकरित्या तंदुरुस्त राहायला हवं, आपली शक्ती वाढवायला हवी, की जेणेकरून हे जे काही आघात वेगवेगळ्या विषाणूंचे होतात आपल्यावरती ते सहजतेने आपल्याला पचवता येतील, त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. असा एक अलर्टनेस आपल्यामध्ये आता यायला लागला आहे. हे झालं शारीरिक पातळीवरती. प्रतिकारशक्ती ही मानसिक पातळीवर देखील जास्तीत जास्त उपयोगाची असते. सगळ्या गोष्टी काही सगळ्यांच्या मनासारख्या होत नाही. बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध गोष्टी घडत जातात. त्याही वेळेला त्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होऊ न देण्याकरता ही प्रतिकारशक्ती वापरावी लागते. काही लोक जे असतात त्यांची विचित्र अशी वृत्ती असते. काही लोकांचा प्रभाव आपल्यावरती पडण्याची शक्यता असते. त्यांच्या विचारांचा प्रभाव असेल, त्यांच्या आचरणाचा प्रभाव असेल, एकंदर त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असेल. आणि त्या प्रभावाखाली गेल्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःचे विचार, स्वतःचा दृष्टिकोन शिल्लक राहत नाही. अशा वेळेला आपल्याला स्वतंत्रपणे आपला आपला विचार करता यायला हवा. त्याकरता हा जो इतरांचा प्रभाव आहे तो आपल्याला दूर करावा लागतो. त्या ठिकाणी देखील आपल्याला प्रतिकारशक्ती आवश्यक असते. ती मनाची प्रतिकारशक्ती आहे.
की आपण किती कोणाच्या आहारी जायचं. जसं आपण पाहतो की हल्ली लोक मोबाईलच्या आहारी गेलेत. मोबाईल नसेल आजूबाजूला तर लोक अस्वस्थ होतात. एक वेळ जेवण नसलं तरी लोकांना आता चालतं, पण मोबाईल नाही ही कल्पनाच लोकांना आता सहन होत नाही. म्हणजे काय झालं आहे की मानसिकदृष्ट्या लोक त्या मोबाईलच्या आहारी जात आहेत. इथे आपल्याला आपल्या मनाला सांभाळता आलं पाहिजे की मोबाईल म्हणजे आपलं सर्वस्व नाही. मोबाईल हे आपल्या जीवनासाठी आवश्यक असणारं एक साधन आहे. साधन आहे. त्या साधनाच्या आहारी आपण किती जायचं, किती अटॅचमेंट आपण भावनिकदृष्ट्या त्याच्या ठिकाणी करायची, याचं तारतम्य ज्यावेळेला आपल्याला जमायला लागतं त्यावेळेला ती प्रतिकारशक्ती आपल्याला सहाय्य करते. असंच विचारांचंही असतं. समाजामध्ये अनेक विचार, मतप्रवाह सातत्याने आपण ऐकत असतो आणि मग कुणाचं खरं मानायचं, कुणाचं खोटं मानायचं, कुणाला फॉलो करायचं, कुणापासून दूर जायचं हे आपल्याला कळत नाही. त्यावेळेला आपली बुद्धी स्थिर ठेवून नको ते विचार आपल्याला दूर करावे लागतात. प्रयत्न करावा लागतो की त्या विचारांच्या आहारी आपण जाणार नाही. त्यासाठी सुद्धा बुद्धीमध्ये प्रतिकारशक्ती आपल्याला डेव्हलप करावी लागते किंवा त्यावेळेला ती शक्ती आपल्याला नीटपणाने वापरावी लागते. तर म्हणून ही जी प्रतिकारशक्ती आहे ही आपल्याला जीवनामध्ये सगळ्याच स्तरावरती मदत करणारी आहे. मग ही फक्त माणसांनाच मदत करते का किंवा माणसांमध्येच असते का? नाही, ती सगळ्यांमध्येच आहे. पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती. अगदी छोटीशी मुंगी आपल्या घरामध्ये आपल्याला फिरताना दिसते. कुठून येते, कुठून जाते काही कळत नाही, पण तिच्या मार्गामध्ये थोडासा जरी अडथळा आपण आणण्याचा प्रयत्न केला तरी त्या अडथळ्याला न घाबरता त्याच्यावर मात करत ती आपला मार्ग नीटपणाने शोधून घेते आणि पुढे चालत राहते. झाडांवरती छोटे छोटे घरटे बांधून राहणारे पक्षी पहा. ऊन, वारा, पाऊस यांचे आघात सहन करतात. कधीही रडताना दिसत नाही, कधीही कांगावा करत नाही, कोणाला दोषही देत नाही. एखादं झाड उन्मळून पडलं किंवा झाडाची कोणी छाटणी करून टाकली तर तिथे येऊन कोणालाही प्रश्न विचारत नाही. तिथून लगेच दुसरा मार्ग स्वीकारतात, नवीन झाड शोधतात, आपली जागा निश्चित करतात, पुन्हा तिथे घरटं बांधतात आणि सुखाने आपला संसार करायला सुरुवात करतात. हे काय आहे? हे जीवनातला संघर्ष आहे. हा संघर्ष प्रत्येक जीवाला जन्मापासून मृत्यूपर्यंत करावाच लागतो. विना संघर्ष केल्याशिवाय माणसाला जगताच येत नाही. आणि ज्याला यशस्वी जीवन जगायचं आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये नाव, लौकिक मिळवायचं आहे, आपलं स्थान समाजामध्ये निर्माण करायचं आहे, आपल्या हातून काही भव्य दिव्य काम करण्याची ज्याची इच्छा आहे किंवा असं व्हावं असं वाटतं, अशा लोकांना संघर्ष करावा लागतो. अनेक ठिकाणी प्रतिकार करावा लागतो आणि लोकांनी केलेला प्रतिकार पचवावाही लागतो. दोन्ही गोष्टी असतात. केवळ आपण प्रतिकार करून चालत नाही, तर लोकांचाही आपल्याला प्रतिकार होऊ शकतो. अशा वेळेला आपल्याला तो पचवावाही लागतो. म्हणून माणसाला ह्या ज्या काही शक्ती मिळालेल्या आहेत ह्या त्याच्यासाठी दिव्य अशा शक्ती आहेत. त्या शक्तींचा नीट विचार केला, नीट विनियोग केला तर माणूस हवं ते करू शकतो. जगामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतो. संपूर्ण विश्वाला आपल्या कवेमध्ये घेऊ शकतो. पाहिजे त्या मार्गाने तो जाऊ शकतो. लौकिक जीवनाबरोबर आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा संघर्ष करावा लागतो. प्रतिकारशक्ती माणसाला नीट डेव्हलप करावी लागते. कारण तोही मार्ग सोपा नाही. भक्तिमार्ग असू द्यात, कर्ममार्ग असू द्यात, ज्ञानमार्ग असू द्यात किंवा योग मार्ग असू द्यात, प्रत्येक ठिकाणी संघर्ष हा आहेच. आणि जो संघर्षाला घाबरतो, मागे पळतो, त्याला जीवनामध्ये
यश मिळत नाही. आणि जो संघर्षापुढे उभा राहतो, त्या संघर्षातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, तो मात्र यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच माणसाचं जीवन स्वतः माणूसच घडवतो. माणूस उगीचच याला त्याला दोष देत बसतो, कारणं दाखवत बसतो की वेळ तशी होती, परिस्थिती तशी होती, लोकांनी मला सहाय्य केलं नाही, इतक्या अडचणी आल्या, मग मी काय करणार, मग असं झालं, मग तसं झालं. काही होत नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत होतच असतं. त्याच्यामध्ये तू काय भूमिका घेतली, तू किती डटून उभा राहिला, तू कसा विचार केला, तू काय निर्णय केला, तू किती संघर्ष केला, याच्यावरती त्याचं यश अपयश हे अवलंबून असतं. तर म्हणून या शक्तीचाही आपण नीटपणाने विचार करावा. ही प्रतिकारशक्ती आपल्याला सहाय्यभूत होणारी आहे, संकटांवर मात करायला शिकवणारी आहे आणि जीवनामध्ये पूर्ण यश देणारी आहे. तर जागर शक्तीचामध्ये या शक्तीचा आज आपण परिचय करून घेतला. उद्या नवीन शक्तीचा परिचय करून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.